नुकतेच आजारातून बाहेर आल्यानंतर काही खावंसं वाटत नाही, तोंडाला चव नसते, अशा वेळेस मात्र लिंबाचं लोणचं आवर्जून खावं. आज आपण लिंबाचं गोड लोणचं बनवणार आहोत, ज्यामध्ये जरासुद्धा मसाला किंवा तेलाचा वापर केलेला नाही. अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये हे लोणचं तयार होतं. पण जर लोणचं कडवट झालं किंवा घट्टसर झालं तर काय करायचं? त्यामध्ये हा पदार्थ घालायचा, ज्यामुळे लोणचं अजिबात कडवट होत नाही आणि घट्टसुद्धा. मग चला बनवूया चटपटीत असं लिंबाचं लोणचं. त्यासाठी वजनी प्रमाणात पाव किलो आणि नगाने बघाल तर 12 लिंबू घेतलेले आहेत. छान रसरशीत आणि पिवळ्या रंगाचे लिंबू घ्यायचे. मी जे लिंबू वापरले ते जाड सालीचे आहे. तुम्हाला हवं असेल तर पातळ सालीची लिंबसुद्धा वापरू शकता. लोणचं बनवताना लिंबू एकदम हिरवट रंगाचे घ्यायचे नाही. छान असे पिवळसर आणि रसरशीत लिंबाचाच वापर करायचा. त्यामुळे लोणचं खायला चवदार लागतं, कारण त्यामध्ये रस भरपूर असतो. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायचे आहे. त्यामध्ये पाणी जास्त राहता कामा नये. त्यामुळे लोणचं लवकर खराब होणार नाही, जास्त दिवस टिकेल. सगळे लिंब स्वच्छ धुवून पुसून घेतले. त्यानंतर लगेचच चिरून घ्यायचे आहेत. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं, म्हणून तर रोजच्या आहारामध्ये एक तरी लिंबाचा वापर करावा. छान रसरशीत असे लिंब आहे, त्याच्या फक्त 4च फोडी करून घ्यायच्या. पण मोठा लिंबू असेल तर मात्र तुम्ही 5 ते 6 फोडी करू शकता, पण फार पातळ फोडी करायच्या नाहीत. सगळ्या लिंबाच्या मी या फोडी करून घेतल्या. त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या. बऱ्याच वेळा लिंबामधल्या बिया तशाच राहिल्या तर मात्र लोणचं कडवट होतं. बिया काढून घेतल्या की लगेचच एखादी वाटी किंवा कप घेऊन त्याने या फोडी मोजून घ्यायच्या आहे. म्हणजे ज्यामध्ये आपण साखर किंवा गूळ घालू त्याचं प्रमाण चुकणार नाही. इथे कुकरचं भांडं घेतलं, त्यामध्ये या फोडी घालून घ्यायच्या, कारण कुकरमध्ये आपण फोडी शिजवणार आहोत. 2 वाट्या या लिंबाच्या फोडी आहेत, त्या लगेच डब्यामध्ये घालून घेतल्या. काही लिंबाचे मी गोलाकार काप केले तर काही चौकोनी. तुम्हाला आवडत असेल तर नुसतेच गोलाकार कापसुद्धा करू शकता. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलं, त्यामध्ये जाळी ठेवायची आणि लगेचच हा डब्बा ठेवून त्यावर झाकण मात्र जरूर ठेवा, नाहीतर वाफेचं पाणी त्यामध्ये जमा होईल. आता हे वाफवून घ्यायचे, म्हणजेच कुकरच्या मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. पातळ सालीचे लिंब जर वापरणार असाल तर कुकरच्या फक्त 2च शिट्ट्या काढायच्या आहे. मी जे लिंबू वापरले ते जाड सालीचे होते, म्हणून मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकरची वाफ निघाली की लगेचच झाकण काढून डब्बा काढून घ्यायचा आहे आणि बघाल तर अगदी परफेक्ट लिंब शिजले जातात. त्यामुळे वेळ वाचतो आणि काम अगदी सोपं होतं. आता ज्या वाटीने लिंबू मोजून घेतले त्याच वाटीने मी साखर मोजून घेतली आहे, 2 वाट्या. जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर त्याऐवजी गूळही वापरू शकता. फक्त चिक्कीचा गूळ वापरू नका, साधा गूळ वापरायचा. यामध्ये लगेचच शिजवलेल्या या लिंबाच्या फोडी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर लगेचच गॅसवर आपल्याला हे मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे साखरेचा पाक तयार होतो आणि त्यामध्ये लिंबाच्या फोडी व्यवस्थित शिजल्या जातात. बऱ्याच वेळा असं होतं की लिंबाचं लोणचं बनवल्यानंतर ज्या फोडी आहेत त्या फार घट्ट होतात, म्हणजे कडक होतात आणि त्यामुळे लिंबाचं लोणचं खावंसं वाटत नाही. म्हणूनच आधी फोडी शिजवून घेतल्या की फक्त साखरेमध्ये 5 ते 6 मिनिटं हे शिजवायचं, फार वेळ शिजवायचं नाही. आता गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आणि 5 ते 6 मिनिटांमध्ये बघाल तर साखरेचा पाक झाला आहे. पण तुम्ही म्हणाल लोणचं व्यवस्थित शिजलं आहे की नाही किंवा हे लोणचं तयार झालं कसं ओळखायचं? तर साखरेचा 1 तारी पाक होतो. 1 तारी पाक झाला म्हणजे लोणचं अगदी परफेक्ट शिजलं आहे. गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत चटपटीत असा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी 1 चमचा ओवा, 1 चमचा घेतली आहे काळी मिरी आणि यामध्ये 1 मोठा चमचा मी काळं मीठ वापरलं. लोणच्यामध्ये काळं मीठ जरूर वापरा, मस्त चटपटीत चव येते. त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर घालून घेतली किंवा मग भाजलेले जिरेसुद्धा वापरू शकता. अर्धा चमचा साधं मीठ घालायचं. मिक्सरवरनं हे सगळं फिरवून घेतलं की तयार आहे चटपटीत असा हा लोणच्याचा मसाला. यामध्ये लाल तिखट अजिबात वापरलेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर लाल तिखटसुद्धा वापरू शकता. लोणचं हलकंसं कोमट झालं की लगेचच तयार केलेला मसाला त्यामध्ये घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचा आहे. ओवा आणि काळी मिरीचा जो तिखटपणा आहे तो लोणच्याची चव बॅलन्स करतो, त्यामुळे लाल तिखट वापरण्याची गरज नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, त्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं. लोणचं पूर्ण थंड झालं की मगच काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवायचं. स्टीलचं भांडं अजिबात वापरायचं नाही. कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळसर हवी. पण बऱ्याच वेळा लिंबाचं लोणचं हे कडवट होतं. त्याचा कडवटपणा कमी व्हावा म्हणून यामध्ये 1 मोठ्या लिंबाचा रस घालून घेतला. तो सगळ्यात शेवटी घालायचं. लिंबाचं लोणचं थंड झाल्यानंतरच रस घालायचा आहे. गरम असताना घालायचं नाही. त्यामुळे लोणचं कडवट होत नाही आणि बऱ्याच वेळा जर लोणचं घट्टसर झालं तरीसुद्धा यामध्ये लिंबाचा रसच
घालायचा आणि बघाल तर चटपटीत चटकदार असं हे लोणचं तयार झालं. गरमागरम खिचडी, डाळ-भात कशाबरोबरही खाऊ शकता. अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारं लिंबाचं आंबट गोड चवीचं लोणचं. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.